बंधूंनो, आज आपण आपल्या घरच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. कारण की आपली 20 मेची लागवड आहे. जवळजवळ याला सव्वा 2-2.5 महिने कंप्लीट झाले. शेतकरी बंधूंनो, दुकानदारासाठी किंवा इन्फ्लुएन्सरसाठी सर्वात महत्त्वाची अवघड असते की अशी पिकं शेतामध्ये स्वतःच्या घेणं. कारण की जर प्लॉट खराब गेला तर त्या दुकानदारावर, त्या इन्फ्लुएन्सरवर खूप मोठ्या प्रमाणात समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पडतात. शेतकऱ्यासोबत आपण बिझनेस करत असताना स्वतःच्या शेतामध्ये रिस्क घ्यायची म्हणून आपण शिमला मिरची असेल, टोमॅटो असेल, त्या ठिकाणी तेजापूर सेगमेंट मिरची असेल, वांगे असेल, यावर्षी पूर्ण भाजीपाला पीक घेतलं. आज आपला टोमॅटोचा प्लॉट आपण पाहू शकतो. या ठिकाणी पूर्ण शेतामध्ये इकडेही कॅमेरा बघा की पूर्ण शेतामध्ये आपल्याला टोमॅटोवरती खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक येतात. सुरुवातीला अर्ली ब्लाइट येतो, लेट ब्लाइट येतो, त्या ठिकाणी पावडरी मिल्ड येतो, अँथ्राक्लोज येतो, ब्लोसम रॉट येतो. त्यासोबतच आपल्याला ग्रे कलरचे स्पॉट त्या ठिकाणी येतात, ब्लॅक कलरचे स्पॉट येतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टोमॅटो फ्युजरी मिल्डचा अटॅक येतो, लिपकर्न व्हायरस येतो, पांढऱ्या माशीमुळं त्या ठिकाणी पानं द्रोण होतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटोवरती प्रादुर्भाव येतो. पण सुरुवातीपासून आपण योग्य नियोजन आणि योग्य व्यवस्थापन केल्यामुळं आज आपण टोमॅटो बघू शकतो. आजच्या या स्टेजलासुद्धा तुम्ही फळांची साईज बघा. अजूनही पानावरती कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी करपा वगैरे आपल्याला दिसून येत नाही. तर शेतकरी बंधूंनो, यासाठी आपण योग्य फवारण्या, ज्यामध्ये सिस्टमिक कॉन्टॅक्ट औषधी घेत राहतो. सध्याच्या घडीला पाऊस पडल्यानंतर आता खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला लेट ब्लाइटसुद्धा आलेला दिसतो आहे, किंवा खूप काही ठिकाणी आपल्याला डम्पिंग अप असेल, किंवा त्या ठिकाणी पानावरती जे लिप स्पॉट येतात ते फळावरसुद्धा कालांतरानं स्पॉट येतात आणि त्याला आपण रोखणं अशक्य असतं. त्यासाठी आपण इथं PIचं व्हिज्मा आणि बॅक्टेरियल करप्यासाठी त्यामध्ये स्टेप्टोसायक्लिन दिलं होतं. कारण की पाऊस पडल्यानंतर सर्वात महत्त्वाचा अटॅक येतो तो म्हणजे बॅक्टेरियल करपा. तर त्यासाठी आपण स्टेप्टोसायक्लिन प्लस PIचं व्हिज्मा दिलं होतं. यानंतरची नेक्स्ट फवारणी आपण या ठिकाणी नागार्जुनाचं सिविक आणि नागार्जुनाचं इंडेक्स असं दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये फवारणी घेणार आहे. जेणेकरून त्या ठिकाणी भुरी असेल, अँथ्राक्लोज असेल, लेट ब्लाइट असेल, त्या ठिकाणी पानावरचे टिपके असेल ब्लास्टसारखे असे बारीक, तर त्यासाठी ती फवारणी घेणार आहे. जेही कोणी शेतकरी टोमॅटोच्या शेती करत असेल तर त्यांनी सध्याच्या वातावरणामध्ये PIचं व्हिज्मा प्लस स्टेप्टोसायक्लिन आणि नेक्स्ट फवारणीमध्ये सिविक आणि इंडेक्स फवारणी घ्या. थँक्यू. जय शिवराय.